नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग याचा भाग 5वा बघणार आहोत. तर ज्यात आपण भारतीय राज्यघटना याविषयी माहिती घेत आहोत. तरी आपण यापूर्वी एक 4 भाग पब्लिश केलेले आहेत. तर माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की आधी ते 4 भाग बघावे आणि त्यानंतर हा 5वा भाग या ठिकाणी आपण या व्हिडिओ सिरीजचा बघावा, की जेणेकरून आपल्याला अभ्यासात एक प्रकारची लिंक लागेल. ओके, तर चला तर मग आपण स्टार्ट करूया या आजचा आपला भाग 5व्याला. तर या आपल्या भाग 5 मध्ये आज आपण भारतीय राज्यघटनेचं भाग 3 म्हणजेच काय तर मूलभूत हक्क याविषयी आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत. तर या जे काही मागे जे काही आपले भाग 4 आणि त्या आधीचा भाग 3 जे काही झाले तर त्यात आपण काय बघितलं होतं, तर त्या ठिकाणी आपण भाग 2 व भाग 3 भाग 1 व भाग 2 बघितला होता. तर भाग 1 मध्ये आपण काय बघितलं होतं की संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, आणि भाग 2 मध्ये आपण काय बघितलं होतं तर नागरिकत्व आणि त्याच्या अंतर्गत असणारी कलम या ठिकाणी आपण बघितली होती. तर आज जो काही आपण डिस्कस करणार आहोत तर तो भाग 3 की जो मूलभूत हक्क हा आहे. तर यामध्ये कलम 12 ते कलम 35 पर्यंत जी काय आहे तर ती कलमे या ठिकाणी भाग 3 मध्ये आहे. आता हा जो काही भाग आहे तर हा भाग घटनेचा अतिशय विस्तृत असा भाग आहे. तर या ठिकाणी आपले लेक्चर देखील या भागावरती 2 किंवा 3 लेक्चर जो भारतीय राज्यघटनेचा भाग 3 आहे तर यावरती बनण्याचे चान्सेस आहे, आणि यावरती एखादा तरी क्वेश्चन या ठिकाणी आपल्या LLB CETच्या एक्झाममध्ये अपेक्षित आहे. तर सर्वांनी हा भाग व्यवस्थित करायचा आहे. ओके, तर आपण जो आहे तर तो आज फक्त जे काही मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये ती या ठिकाणी या भागात आपण बघणार आहोत, की काय जे आहे तर ते भारतीय राज्यघटनेत मूलभूत जे हक्क आहे तर त्यांची काय वैशिष्ट्य आहे, ती कुठून घेण्यात आली, त्यानंतर त्यांना काय संबोधले जाते, तर हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. अगदी त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो की आपण त्यांना काय संबोधतो, किंवा घटनाकर्त्यांनी जी मूलभूत हक्के आहे तर ती कुठून घेतली, त्यानंतर त्या मूलभूत हक्कांची या ठिकाणी इतर वैशिष्ट्ये काय काय आहेत, तर हे या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर जी कलम 12 ते 35 आहे तर ही कलम आपण एक वेगवेगळे भाग करूयात आणि त्या भागांमध्ये ती कलम आपण डिस्कस करूयात. चला तर मग आपण स्टार्ट करूया. तर भाग 3 ला भारताचे काय म्हटलं जातं तर मॅग्ना कार्टा म्हटलं जातं. ओके, तर भाग 3 ला काय म्हटलं जातं या ठिकाणी तर मॅग्ना कार्टा. आता मॅग्ना कार्टा म्हणजे काय, तर हे तुम्हाला ज्यावेळेस आपली जे आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्यावेळेस मानवी ज्या मूलभूत हक्क होते तर यांचे संरक्षण करण्यासाठी एक जो काय आराखडा प्रस्तावित झाला होता तर त्याला मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. तर ओके, तर त्याविषयी जी माहिती डिटेल्समध्ये तुम्ही नेटवरतीही बघू शकता. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी फक्त महत्त्वाचं काय आहे तर भाग 3 ला भारताचं काय म्हटलं जातं तर मॅग्ना कार्टा. आता एक्झाममध्ये क्वेश्चन कसा विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या भागाला भारताचा मॅग्ना कार्टा किंवा भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी दिलेलं असेल की भाग 1, भाग 2, ऑप्शनमध्ये दिलेलं असेल भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4. तर आपण जे आहे तर ते आन्सर टिक करायचं. भाग 3 याला भारताचे मॅग्ना कार्टा असं संबोधलं जातं. त्यानंतर घटनाकर्त्यांनी मूलभूत हक्क हे कुठून घेतले तर हे USA ची जी घटना आहे तर त्यावरनं घेतले. आता ही जशीच्या तशी घेतली का तर नाही. याला जे आहे तर ते भारतीय संस्कृती, त्यानंतर आपली भौगोलिक रचना याच्यानुसारचे काही त्यात बदल करण्यात आले आणि त्यानुसार आपण ती मूलभूत हक्क आपल्या घटनेत समाविष्ट केली. आता या ठिकाणी आपण यापूर्वीच बघितलं होतं की ज्यावेळेस आपली संविधान सभा स्थापन झाली आणि त्या संविधान सभेच्या अंतर्गत जी काही असणारी मसुदा समिती होती तर त्यांनी या ठिकाणी जवळजवळ 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला आणि त्यातला चांगला जो काही भाग आहे किंवा जो काही कलमे आहेत तर ती आपल्या भारतीय राज्यघटनेत घेतलेली आहे, की जे आपल्या संस्कृतीला, आपल्या प्रादेशिक तसेच भौगोलिक परिस्थितीला जी काय आहे तर त्यानुरूप ती असतील असं या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. तर आता या ठिकाणी आपण जे आहे तर मूलभूत हक्कांची जी काही वैशिष्ट्ये आहे तर ती एक आता बरीच अशी वैशिष्ट्ये आहेत, पण त्यातली आपण जी काही महत्त्वाची मूलभूत हक्कांविषयीची वैशिष्ट्ये आहे तर ती फक्त या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. तर हे जे काय आहे तर मूलभूत हक्क हा घटनेचा कसा आहे तर अविभाज्य भाग आहे. आता अविभाज्य भाग म्हणजे कसं की साधारण कायद्याद्वारे बदलता येत नाही किंवा रद्दही करता येत नाही.
आता ही जी काही मूलभूत हक्क आहे, तर यांच्यात जे साधारण कायदा असेल, की जे आपण भाग 20 मध्ये घटनादुरुस्ती जी काही बघणार आहोत, तर त्यात ज्या 3 प्रकारच्या घटनादुरुस्ती दिलेल्या आहेत, तर त्याच्यात एक साधी घटनादुरुस्ती किंवा साधारण घटनादुरुस्ती आहे. त्यानंतर 368 अंतर्गत बहुमताने आणि विशेष बहुमताने अशा 2 प्रकारच्या ज्या आहेत, तर त्या घटनादुरुस्ती आहेत. तर साधारण यांनी बदलता येतं का यात? तर नाही, आणि इथं रद्द करताच येत नाही. का जी मूलभूत हक्क आहे, तर ती साधारण कायद्याने बदलता येत नाही किंवा ती रद्दही करता येत नाही. आता या ठिकाणी मी ऑलरेडी हा पॉईंट डिस्कस केला, की घटनेचा सर्वात विस्तृत भाग आता जर आपण बघितली, की ज्यावेळेस आपली घटना स्टार्ट झाली, तर त्याच्यात 1 ते 22 असे किंवा आजच्या मितीला 1 ते 25 असे जे काही घटनेत भाग आहे, तर यातला जो मूलभूत हक्क जो भाग आहे, म्हणजे भाग 3, हा घटनेचा सगळ्यात विस्तृत असा भाग आहे. ओके, की म्हणजे याच्यात जे आहे, तर जे मूलभूत हक्क जे जगातील इतर कोणत्याही हक्कांपेक्षा अधिक विस्तृतपणे, जे आपण सपोज अमेरिकेची राज्यघटना घेतली किंवा ब्रिटनची घेतली किंवा अन्य देशांची, जसे आपण वेगवेगळे वेगवेगळे जे आहे, तर जे काही आपल्या घटनेत जे काही वेगवेगळ्या बाबी इतर देशांकडनं ज्या काही घेतल्या आहे, तर त्यापैकी जर आपण विचार केला, तर हा सगळ्यात कसा भाग आहे, तर सर्वात विस्तृत असा या ठिकाणी जो आहे मूलभूत हक्क, तर तो घटनेचा भाग आहे. त्यानंतर पुढचा जो काही आपला वैशिष्ट्य आहे, तर ते आहे नकारात्मक व सकारात्मक हक्क. आता या ठिकाणी जर आपण बघितले, तर काही हक्क हे कसे तर नकारात्मक स्वरूपाचे आहेत. म्हणजेच ते राज्यसंस्थेला काही कृती करण्यास काय करतात, तर प्रतिबंध करतात, की म्हणजे हे करू नको. तर आपण त्याला सहज त्या वाक्याला आपण काय म्हणतो, की एक नकारात्मक वाक्य, की म्हणजे या ठिकाणी ते कसे आहेत तर नकारात्मक. पण काही कसे आहेत तर ते सकारात्मक देखील आहे, पण बरीचशी ही नकारात्मक आहे. तर उदाहरणार्थ काय, तर पदव्या रद्द करणे. आता पदव्या रद्द करणे हे जे काय आहे, तर कलम 18 मध्ये ते दिलेलं आहे. तर आपण पुढे बघूयात हे कलम डिटेलमध्ये, की पदव्या रद्द करणे म्हणजे काय. तर पूर्वी जे महाराज वगैरे जे काय अशा पदव्या दिल्या जायच्या, तर ह्या पदव्या त्या त्या आता या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे काय, कसं की ते असं करता येणार नाही, या पद्धतीचं त्या ठिकाणी घटनेत सांगण्यात आलंय. या उलट काही हक्क ही कशी आहेत, तर ती सकारात्मक स्वरूपाची आहे. म्हणजेच ती ती जनतेला काही हक्क काय करतात, तर हक्क मिळवून देतात ती. उदाहरणार्थ स्वातंत्र्याचा हक्क, त्यानंतर समानतेचा हक्क असेल, तर हे काय कसे हक्क आहेत, तर ही जी आहे तर ही सकारात्मक हक्क आहे. म्हणजे ती आपल्याला जे आहे तर ते सकारात्मक स्वरूपाची, म्हणजेच ते जनतेला काही हक्क काय करतात तर मिळवून देतात, की जो मूलभूत हक्कातला जो काही पार्ट आहे, म्हणजे स्वातंत्र्य असेल, समानतेचा हक्क असेल, तर या ठिकाणी ते आहे. ओके, तर अशा पद्धतीचं मूलभूत हक्क कसे आहेत, तर काही नकारात्मक व काही सकारात्मक आहे. पण जास्त करून ती कशी आहे तर नकारात्मक स्वरूपाची आहे. पुढे ज्यावेळेस आपण इन डिटेल कलम बघू, तर त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईलच का ती कशी. त्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे, तर मूलभूत हक्क अमर्यादित नाहीत व मूलभूत हक्क हे कसे आहेत तर ते गुणात्मक आहे. म्हणजे या ठिकाणी मूलभूत हक्क अमर्यादित नाहीत. मूलभूत हक्क हे कसे मर्यादित नसून ते कसे आहेत, तर अमर्यादित नसून ते कसे आहेत, तर ते गुणात्मक आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार जर केला, तर आपल्याला असं वाटतं, की मग आपल्याला मूलभूत हक्क जर दिले, तर ती कशी अमर्याद असतील का, तर नाही, असं काही होणार नाही. तर ती गुणात्मक या ठिकाणी असतील का, म्हणजे त्याला काहीतरी पर्याप्त आपण म्हणू, की राज्यसंस्था काही जे आपले मूलभूत हक्क आहे, तर त्यावरती पर्याप्त बंधनं या ठिकाणी ते घालू शकतात. पण ही पर्याप्त बंधनं जी आहेत, तर ते पर्याप्त आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असणार आहे, तर न्यायालयाला. म्हणजे मूलभूत हक्क हे व्यक्तींचे हक्क व संपूर्ण समाजाचे हक्क यामध्ये आणि पर्यायाने वैयक्तिक स्वातंत्र्य व सामाजिक नियंत्रण यामध्ये काय करतं, तर एक प्रकारे संतुलन त्या ठिकाणी ते निर्माण करत असतं. ओके, तर ही गोष्ट लक्षात घ्यायची प्रत्येकाने. मूलभूत हक्क कसे आहेत, तर मूलभूत हक्क हे अमर्यादित नाहीत, तर मूलभूत हक्क हे मर्यादित नसून कसे आहेत, तर ते गुणात्मक स्वरूपाचे आहेत. सॉरी, इथं मर्यादित लिहिले गेले, पण ते अमर्यादित नसून ते गुणात्मक स्वरूपाचे आहेत. या ठिकाणी थोडंसं दुरुस्ती करायची आहे. ओके, तर लक्षात घ्यायची ही गोष्ट प्रत्येकाने. त्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे, तर मूलभूत हक्क कसे आहेत. आता बऱ्याचदा प्रश्न हा विचारला जातो, की मूलभूत हक्क एक न्यायप्रविष्ट आहे किंवा नाही, या प्रकारचा हा प्रश्न असतो आणि इतर देखील ऑप्शन्स त्यामध्ये असतात किंवा पर्याय त्यामध्ये असतात. तर मूलभूत हक्क ही न्यायप्रविष्ट आहे, म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास ते सर्वोच्च न्यायालयाकडून किंवा उच्च न्यायालयाकडून आपल्याला प्राप्त करून या ठिकाणी घेता येतात. ओके, तर त्यांची पुनर्प्राप्तीसाठी न्यायालयाकडून आपल्याला जर करून घ्यायचं असेल, तर कलम 32 अंतर्गत मूलभूत हक्क या ठिकाणी दिलेला आहे. आणि
जर आपल्याला उच्च न्यायालयाकडनं आता 32 मध्ये जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर आपण ते सर्वोच्च न्यायालयाकडनं ते पुनर्प्राप्त करून या 32 कलमाअंतर्गत घेऊ शकतो आणि उच्च न्यायालयाकडनं आपण 226 अंतर्गत ते जे काही मूलभूत हक्क आपले जे काही लोप पावली तर ती पुन्हा प्राप्त करून या ठिकाणी घेऊ शकतो. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, उच्च न्यायालयाकडून करून घेणे म्हणजे कोणत्या अंतर्गत 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडून करून घेणे हा मात्र मूलभूत हक्क नाही. म्हणजे 226 अंतर्गत जो काही हक्क दिलाय तर तो मूलभूत नाही, पण 32 अंतर्गत जो काही आपल्याला हक्क दिलाय तर तो कसा आहे तर मूलभूत हक्क आहे. आता या ठिकाणी कलम 32 लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं हृदय असं म्हटलेलं आहे. आता ते का आपण पुढे बघूयात की ज्यावेळेस कलम 32 अंतर्गत आपण ज्यावेळेस 1-2 टॉपिक किंवा 1-2 पॉईंट डिस्कस करू तर ते तुम्हाला कळेल की आता या ठिकाणी फक्त आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर मूलभूत हक्क कसे आहे तर न्यायप्रविष्ट आणि कोणत्या कलमा अंतर्गत ती न्यायप्रविष्ट आहे तर कलम 32 अंतर्गत आणि कलम 226 अंतर्गत जे उच्च न्यायालयाकडनं आणि 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडनं. त्यानंतर पुढचा जो काही आपलं मूलभूत हक्कांचं वैशिष्ट्य आहे तर ते आहे बहुतेक हक्क राज्यसंस्थेच्या असंगत कृतीच्या विरुद्ध उपलब्ध आहेत. मात्र थोडे हक्क हे कसे आहेत तर खाजगी व्यक्ती विरुद्ध देखील ते उपलब्ध आहेत. की म्हणजे समजा आता अस्पृश्यता बंदी या ठिकाणी दिली आहे म्हणजे ते कोणत्या कलमा अंतर्गत येतात तर 17. पण ते कसं येतं की एखाद्या खाजगी व्यक्ती विरुद्ध त्या ठिकाणी ते उपलब्ध आहे की आपण कोणतेही डिस्क्रिमिनेट आपण कोणाला करू शकत नाही. तर अस्पृश्यता बंदी जे कलम 17 मध्ये या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या ते दिलेलं आहे. तर बहुतेक हक्क राज्यसंस्थेच्याच नव्हे तर या ठिकाणी कोणाच्या पण आहे की काही खाजगी व्यक्तींच्या सुद्धा विरोधात त्या ठिकाणी ती उपलब्ध या ठिकाणी आहेत. ओके, कळालं. त्यानंतर पुढचा जो काही आपला वैशिष्ट्य आहे तर मूलभूत हक्क हे मूलभूत हक्कांमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर दुरुस्ती करता येते का येते. मात्र ही दुरुस्ती जी आहे तर ती घटना दुरुस्ती कायद्यानेच करता येते, हे साधारण कायद्याने करता येत नाही. म्हणजे 360 अंतर्गत ज्या काही दुरुस्ती आपण करू शकतो तर त्यानेच ती करता येऊ शकते. इतर जी साधारण घटना दुरुस्ती असेल किंवा साधी घटना दुरुस्ती असेल तर त्यानुसार या ठिकाणी ती करता येत नाही. त्यानंतर मूलभूत हक्क स्थगित करता येतात म्हणजे कवा आपण राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती जे आहे तर ते मूलभूत हक्क स्थगित करू शकतात. पण 20 व 21 मधील जे काही मूलभूत हक्क वगळता इतर सर्व हक्क ते काय करू शकतात तर या ठिकाणी स्थगित करू शकतात. आता मग 20 व 21 मध्ये कोणती मूलभूत म्हणजे कोणती या ठिकाणी आहे तर ती स्वतंत्रची जी हक्क आहे तर त्याच्या अंतर्गत येतात कलम 20 व 21. म्हणजे अपराधाबद्दल दोषसिद्धतेबाबतचं रक्षण असेल किंवा 21 जे आहे तर ते जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण असेल तर ही यासारखी ती मूलभूत हक्क आहे. पण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे का मूलभूत हक्क स्थगित करता येतात. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती कलम 20 व 21 मधील हक्क वगळता इतर सर्व हक्क काय करू शकतात तर स्थगित करू शकतात. लक्षात घ्यायचा आहे पॉईंट 7वा, मूलभूत हक्क स्थगित करता येतात. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती कलम 20 व 21 मधील हक्क वगळता इतर सर्व हक्क स्थगित करू शकतात. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की कोणती हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करता येतात तर ती आहे कलम 20 व 21 मधली. आता ती कोणती मी ती देखील या ठिकाणी एक्सप्लेन केली. तर निश्चितपणाने तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि जे काही आपलं हे ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा जे काही चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका की जेव्हाही मी नवीन लेक्चर अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हा जो काही चॅनल आहे तर तो इतर मित्रांमध्ये देखील शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील LLB CET साठी फायदा होईल. आणि ज्यावेळेस ते लेक्चर ऐकतील तर तुम्ही ऐकलेलं आणि त्यांनी ऐकलेलं यामध्ये तुम्ही या ठिकाणी एक साधारण चर्चा करू शकता. तर असं समजू नका की आपण लेक्चर स्प्रेड केलं तर या ठिकाणी आपण कॉम्पिटिशनमध्ये आउट होऊ, असं कधीच नसतं. ओके, तर पुन्हा मी सांगतोय सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना देखील सांगा की जेणेकरून विद्यार्थी संख्या वाढली तर या ठिकाणी शिकवायला एक प्रकारची एनर्जी मिळेल. थँक्यू.